श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. नवरात्रीत देवीची स्थापना करून अखंड दिवा प्रज्वलित करून आदिमायेची 9 दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्र उत्सव होय. शारदीय नवरात्र उत्सव आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होतो आणि नवमी तिथीला संपतो. त्यानंतर दसरा साजरा केला जातो. दुसरीकडे घटस्थापना प्रतिपदा तिथीच्या दिवशी केली जाते आणि 9 दिवस अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते. अशा प्रकारे अश्विन महिन्यात येणारा शारदीय नवरात्रीचा सण अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर थाटामाटात साजरा केला जातो. नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शारदीय नवरात्र 2024 बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. त्यामध्ये शारदीय नवरात्र कधीपासून सुरू होत आहे, घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, महत्त्व, कोणत्या दिवशी कोणत्या नवदुर्गाची पूजा केली जाईल, तसेच देवीला प्रसन्न करण्यासाठी ह्या काळात कोणत्या मंत्रांचा जप करावा आणि नवरात्रीच्या या 9 दिवसात देवीच्या 9 माळा, 9 रूपे आणि 9 नैवेद्य कोणते तुम्हाला मी सांगणार आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू होईल. यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 2 ऑक्टोबरला दुपारी 12:18 सुरू होईल ते 4 ऑक्टोबरला पहाटे 2:58 संपेल. उदय तिथीनुसार शारदीय नवरात्री ही 3 ऑक्टोबरपासून सुरू होईल. तर 3 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या घटस्थापनेसाठी यावर्षी 2 शुभ मुहूर्त आहेत. 3 ऑक्टोबरला कलश स्थापना करण्यासाठी सकाळी 6:15 ते 7:22 पर्यंत आहे. सकाळचा शुभ मुहूर्त हा 1 तास 6 मिनिटापर्यंत असेल. अभिजित मुहूर्त हा सकाळी 11:46 पासून ते दुपारी 12:33 पर्यंत असेल. दुपारी तुम्हाला 47 मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त मिळेल. तुम्ही घरामध्ये, मंडपात, मंदिरात सगळीकडे घटस्थापना करू शकता. अनेक ठिकाणी अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जातो. कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते. काही जणांकडे देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात, तर काही जणांकडे कलश मांडतात, त्याला घटस्थापना असे म्हणतात. तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण एकदा घटस्थापना केली, एकदा पूजा मांडली की ती 9 दिवस हलवत नाहीत. ह्या नवरात्रीत देवीपुढे तेल किंवा तुपाचा अखंड दिवा प्रज्वलित केला जातो. देवीची त्रिकाल पूजा केली जाते, म्हणजेच दिवसातून 3 वेळा पूजा केली जाते. 9 दिवस फुलांची माळ बांधली जाते. तसेच नवरात्रीच्या 9 दिवसात देवीचे 9 रूपांची पूजा केली जाते. अशा प्रकारे 9 दिवस देवीची विशेष मनोभावे पूजा केली जाते. असे केल्याने देवीची सदैव आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती कृपा राहते. शारदीय नवरात्रीत महादुर्गाच्या 9 रूपांची पूजा केली जाते. सुख, समृद्धी, धनधान्य प्राप्त होते. तसेच जीवनातील सर्व संकटे दूर होतात. त्याचबरोबर ह्या नवरात्रीचे 9 दिवसात देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही देवीच्या मंत्राचा जप देखील करू शकता. असे केल्याने देवी आपल्यावरती प्रसन्न होईल व आशीर्वाद देईल. तर कोणत्याही प्रकारचे अवघड मोठे मंत्र, तंत्र न म्हणता अतिशय साधे सोपे मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही देवीला प्रसन्न करू घेऊ शकता. त्यातील पहिला मंत्र म्हणजे सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थे साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा मंत्र म्हणा. नाहीतर आपल्याला सर्वांना माहीत आहे, अतिशय साधा आणि सोपा आहे हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपे संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. हा पण मंत्र समोर दिला आहे तोही पाहून तुम्ही म्हणू शकता. हे दोन्ही मंत्र अतिशय साधे सोपे आहेत. त्यामुळे पूजेच्या दरम्यान या मंत्राचा जप केल्यास
देवी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल आणि आपल्याला आशीर्वादही देईल. तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते. देवी दुर्गेने पार्वतीचे स्वरूप घेत हिमालयात जन्म घेतला होता. यामुळे देवीचे नाव शैलपुत्री पडले होते. तरी या दिवशी देवीला शुद्ध तुपातील पदार्थाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि पहिली माळ शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची असेल. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने आयुष्यात यश आणि सिद्धी प्राप्त होते असे मानले जाते. देवी ब्रह्मचारिणी देवीचे अविवाहित रूप आहे. या देवीचे पूजेनंतर साखरेचा नैवेद्य दाखवल्याने घरातील मंडळींना दीर्घ आयुष्य लाभते. या दिवशी अनंत, मोगरा, चमेली किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ असेल तर नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाईल. या देवीला गाईच्या दुधाचा नैवेद्य अतिप्रिय आहे. शिवाय दुधापासून बनवलेले पदार्थही आपण अर्पण करू शकता. यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दूर होतात. तर या दिवशी निळी फुले, गोकर्णाच्या किंवा कृष्ण कमळाच्या फुलांच्या माळा असतील. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा देवीचे रूप देवी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. कुष्मांडा देवीची पूजा केल्याने आयुष्यातील दुःख दूर होतात असे मानले जाते. देवी कुष्मांडाला सिद्धीची देवी असेही म्हटले जाते. या देवीला मालपुआ प्रिय आहे. त्यामुळे तिला स्वादिष्ट अशा मालपुआचा नैवेद्य अर्पण करा. त्यानंतर ते गरजू व्यक्तीला किंवा लहान मुलांना खायला द्यावे. यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. ह्या दिवशी केशरी अथवा भगवी फुले, अबोली, तेरडा, अशोक यांची माळ असेल. त्यानंतर नवरात्रीच्या 5व्या दिवशी देवी स्कंदमाताची पूजा केली जाते. ही देवी भगवान कार्तिकेयची माता आहे. दुर्गा देवीचे स्वरूपाने आनंद, समृद्धी आणि मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते. देवी स्कंदमातेला केळ्याचा नैवेद्य दाखवल्याने शारीरिक आरोग्य नेहमीच चांगले राहते. तर या दिवशी माळा, बेल आणि कुंकवाची वाहतात. त्यानंतर नवरात्रीच्या 6व्या दिवशी देवी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. देवी कात्यायनी वाघावर स्वार असून तिच्या हातात तलवार धारण केलेली दिसते. देवी कात्यायनीची पूजा केल्याने आरोग्यसंबंधित समस्या आणि भीती दूर होते. आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि या देवीला मदप्रिय असतं. त्यामुळे या दिवशी मधाचा नैवेद्य आपण अर्पण करावा. या दिवशी कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण केली जाते. 7व्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते. या देवीची पूजा केल्याने आयुष्यातील आर्थिक कष्ट आणि नकारात्मक ऊर्जा दूर होतात. पूजेनंतर देवीला गुळाचा नैवेद्य दाखवल्याने अकाली येणारे संकटे दूर होतात. रोगराईपासून मुक्ती मिळते आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होतं. त्यामुळे या दिवशी आपल्याला गुळ किंवा गुळापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि या 7व्या दिवशी आपल्याला झेंडू किंवा नारंगीच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे. त्यानंतर नवरात्रीच्या 8व्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते. या पूजनाने आयुष्यातील सर्व दुःख, दारिद्र्य दूर होते. देवी महागौरी व्यक्तीच्या आयुष्यात धन, आरोग्य आणि सर्व प्रकारचे आनंद देते असे मानतात. ह्या देवीच्या रूपाची पूजा केल्यानंतर तिला नारळ अर्पण करावा. या दिवशी नारळ किंवा नारळापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा. आणि या 8व्या दिवशी तांबडी फुले, कमळ, जास्वंद, कण्हेर आणि गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करावी. त्यानंतर नवरात्रीच्या नंतर ही देवी कमळावर बसलेली असते. देवी सिद्धिदात्रीची पूजा केल्याने आयुष्यात सर्व सिद्धी प्राप्ती होते. ह्या दिवशी देवीला हलवा, पुरवी आणि खिरीचा नैवेद्य अर्पण करावा. या देवीला घरात बनवलेले अन्नपदार्थ अत्यंत प्रिय असतात. ते अर्पण केल्यास घरात सदैव सुख शांतीचं वातावरण नांदतं. आणि या दिवशी नवमी माळ म्हणून कुंकुमार्चन करतात. अशी ही देवीची 9 रूपे आहेत. शारदीय नवरात्रीचे धार्मिक महत्त्व सांगायचं झालं तर पौराणिक कथेनुसार शारदीय नवरात्रीनंतरच भगवान रामाने रावणावर विजय मिळवला आणि रावणाचा वध केला.
म्हणून दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन केले जाते. तसेच अश्विन महिन्यातील देवी दुर्गेचा महिषासूर नावाच्या राक्षसावर हल्ला करून त्यांच्याशी 9 दिवस युद्ध केले. त्यानंतर 10व्या दिवशी राक्षसाचा वध झाला. म्हणून 9 दिवस देवी दुर्गा शक्तीच्या रूपात पूजली जाते आणि 10व्या दिवशी विजयादशमी किंवा दसरा हा सण साजरा केला जातो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.